गुरुभावांनो, नाव मोठं आणि लक्षण खोटं म्हणल्यासारखं आपल्या मुंबईमधली अत्यंत महागडी जागा आहे ही. तरी पण पहा, गटारातलं घाण पाणी कसं डायरेक्टली समुद्रामध्ये सोडण्यात येते आणि त्याच घाण पाण्यामध्ये लोक आपले पाय गुडघ्यापर्यंत तर कोणी कोणी कमरेपर्यंत या घाण पाण्यामध्ये भिजतं. तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांनी या ठिकाणी येऊन समुद्राच्या पाण्यामध्ये पाय भिजवले असतील. पण याच घाण पाण्यामुळे त्यावर फोडी येणे, इन्फेक्शन होणे, जेनायटल रिजनमध्ये स्वेलिंग होणे, पस जमा होणे या समस्या उद्भवतात. हे गटारातलं घाण पाणी समुद्रात जाणं कधी बंद होईल माहीत नाही, पण आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी आपण आपल्या अंगाचा कुठलाही पार्ट किंवा पाय सुद्धा या पाण्यामध्ये भिजवू नये. सरकार लाखो रुपये जनतेच्या आरोग्यासाठी खर्च करते, परत बीच क्लीन करण्यासाठी अजून पैसे खर्च करते. त्यातले थोडे पैसे या घाण पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी केले तर इतर खर्च वाचेल. मुंबईमधल्या या ठिकाणी तुम्ही फिरायला गेलात का? आणि हे गटारातलं पाणी समुद्रामध्ये जाताना तुम्हाला पण दिसलं का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद गुरुभावांनो. स्टे हेल्दी अँड स्टे वेल्दी.